हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल A1 अकॅडमीवर, जेथे तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड रिगार्डेड प्रत्येक नवीन अपडेट अँड ऑथेंटिक अँड ऑफिशियल इन्फॉर्मेशन सर्वात अगोदर पाहायला मिळते. जर बघा, आपण आलेला आहे महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि फायनली महाराष्ट्र बोर्डने एक ऑफिशियल नोटीस जारी केलेली आहे आणि ते 10th आणि 12th विद्यार्थ्यांकरता खूपच इम्पॉर्टंट त्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पूर्ण नोटीस आपण पाहून घेऊया, त्यामध्ये तुम्हाला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सोबतच बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला दाखवून देतो. बघा, ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्ही पण सर्च करू शकता महाराष्ट्र HSCBoard.in. तुम्ही जर सर्च केलं तुम्हाला या होम पेजवरती पाहायला मिळणार आहे. बघा, नवीनतम सूचनामध्ये तुम्हाला सर्व या बॉक्समध्ये तुम्हाला सर्वात अगोदर वरतीच 10वी आणि 12वी मार्च 2024 रिगार्डेड एक नवीन अपडेट आलेली आहे. ते आपण पूर्ण चेक करून घेऊया. सोबतच बघा, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एक क्वेश्चन होता की सर, आमचे जे 10th 12th महाराष्ट्र बोर्ड यावर्षी जे परीक्षा झालेले आहे, तर त्यामध्ये ग्रेस मार्क्स म्हणजेच ग्रेसिंग मार्क्स आम्हाला किती मिळणार आहे, म्हणजे जे एक्स्ट्राचे मार्क्स आहेत ते किती मिळणार आहे, तर काय विद्यार्थी खूप सारे यावर्षी पास होतील. तर बघा, एक व्हिडिओ मी तुम्हाला कालच प्रोव्हाइड केलेला आहे, जो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. 10th अँड 12th बोर्ड विद्यार्थ्यांना एक नवीन ग्रेडिंग सिस्टम लॉन्च केलेली आहे महाराष्ट्र बोर्डने. तर त्याद्वारे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स, बोनस मार्क्स मिळतात. परंतु त्याचा फायदा कोणकोणत्या विद्यार्थ्यांना होणार आहे हे तुम्हाला ते व्हिडिओ पाहिल्यानंतर कळणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला याच व्हिडिओच्या लास्टमध्ये येथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. येथे तुम्ही डायरेक्टली क्लिक करून तो व्हिडिओ चेक करू शकता व्हिडिओच्या लास्टमध्ये. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की वॉच करा. आणि बघा, सेकंड क्वेश्चन खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा येत होता की सर, आमचे जे 10th अँड 12th बोर्डचे रिझल्ट आहेत ते दोन्ही एकाच वेळेस पब्लिश होतील का, 10th अँड 12thचे रिझल्ट. तर बघा, खूप सारे लेटेस्ट न्यूज तुम्हाला पाहायला मिळत असतील. तर गुगलवरती पण तुम्ही सर्च केलं असेल तर तिथे तुम्हाला हेच सांगण्यात येते की 10th अँड 12th रिझल्ट तुमचा खूप लवकर येणार आहे आणि दोन्ही पण रिझल्ट तुम्हाला एकाच दिवशी सेम डेटला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बिलकुल फेक आहे. दोन्ही पण रिझल्ट तुमचे कधीच आतापर्यंत एकाच दिवशी पब्लिश झालेले नाही. सर्वात अगोदर 12th बोर्डचा रिझल्ट येतो आणि त्यानंतर काही दिवसांनी, म्हणजे जवळपास 8 दिवसाचा गॅप येतो विद्यार्थी मित्रांनो 12th अँड 10th बोर्डचा रिझल्ट. जर 12thचा रिझल्ट आज आला तर त्यानंतर 8 दिवसांनी 10thचा रिझल्ट जारी होतो. तर एका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेथे तुम्हाला जेन्युइन अँड ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळत असेल. आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या A1 अकॅडमी चॅनलवर रिझल्टपर्यंत आणि रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या ॲडमिशनपर्यंत फुल सपोर्ट राहणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचे आणि सर्वांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. तर बघा, या वेबसाईटवर येताच तुम्हाला थोडं खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. बघा, सिंपल तुम्हाला इथे एक न्यूज पाहायला मिळत असेल. न्यू म्हणून इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल. 10वी आणि 12वी मार्च 2024 परीक्षेच्या निकालाबाबत काही अफवांबाबत येथे एक नोटीस फायनली महाराष्ट्र बोर्डने जारी केलेली आहे आणि मी ते डाउनलोड केली होती. पुन्हा डाउनलोड करतो विद्यार्थी मित्रांनो आणि पूर्ण आपण हे वाचून घेऊया. आणि खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर आपण येथे रिझल्ट डेट रिलेटेडसुद्धा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देणार आहे. बघा, तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की वॉच करा. बघा, सर्वात अगोदर यांनी नोटीस दिलेली आहे. बघा, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थी पालक दोघांना पण हे जी न्यूज आहे ती पाहायची आहे. बघा, विद्यार्थ्यांना आणि पालकांना तसेच शिक्षक यांना कळवण्यात येते की सोशल मीडियाद्वारे, बघा तुम्ही गुगल सर्च करत असाल तर सोशल मीडियाद्वारे 10वी 12वीच्या 2024च्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरवण्याचे प्रयत्न होत आहेत. बघा, तुम्हाला गुगलवरती असं सांगण्यात आलं होतं मागे की 10 मेला तुमचा रिझल्ट आहे. सोबतच आता बघा, तुम्हाला काही अशी पण न्यूज पाहायला मिळाली 11 मेला तुमचा रिझल्ट आहे. आणि सोबतच खूप सारे न्यूज चॅनल तुम्हाला हेच इन्फॉर्मेशन देत आहे. आणि खूप सारे विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट न्यूजमध्ये आता पण दाखवलेलं आहे की आज तुमचा रिझल्ट येणार आहे. तर ते बिलकुल फेक आहे. म्हणजेच तुम्ही अशी गुगलवरती सर्च करून काही न्यूज पाहत असाल तर ते बिलकुल पाहू नका. बिलकुल रॉंग इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड होते. बघा, असा प्रयत्न होत आहे तरी सर्व संबंधित घटकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. सोबतच निकालाच्या तारखा हे राज्य मंडळामार्फत अधिकृत वेबसाईटवर किंवा अधिकृत संकेतस्थळावर कळवण्यात येतील. बघा, खूपच लवकर ऑफिशियल महाराष्ट्र बोर्डच्या वेबसाईटवर तुम्हाला 10th अँड 12th बोर्डच्या रिझल्ट डेट पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ते पण ऑफिशियली. तर सर्वात अगोदर या निकालाच्या रिगार्डेड किंवा ऑफिशियल महाराष्ट्र बोर्डच्या होम पेजवर काही जरी लेटेस्ट न्यूज किंवा नोटीस जारी झाली विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर A1 अकॅडमी तुमच्यापर्यंत ती नोटीस पोहोचवणार आहे आणि तुम्हाला पूर्ण जेन्युइन इन्फॉर्मेशन पाहायला मिळणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ एंडपर्यंत वॉच करा. बघा, तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हाच क्वेश्चन होता. खूप सारे विद्यार्थी मला हेच कमेंट करत आहे की सर, आम्हाला एक्सपेक्टेड डेट तरी सांगून द्या की 12th बोर्डचा रिझल्ट केव्हा येणार आहे आणि 10th बोर्डचा रिझल्ट केव्हा येणार आहे. बघा, एक तर गोष्ट क्लिअर झालेली आहे की 10th आणि 12thचा रिझल्ट एकाच दिवशी येणार नाही आहे. बघा, 12th बोर्डचा रिझल्ट केव्हा येणार आहे. बघा, जवळपास येत्या 2 ते 4 दिवसात, ठीक आहे, येत्या 2 ते 4 दिवसात ऑफिशियल वेबसाईटवर, महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुमच्या ऑफिशियल रिझल्ट डेट अनाऊन्स केले जातील. फक्त 12वी बोर्डच्या, ठीक आहे, मोस्टली 12वी बोर्डच्या रिझल्ट डेट अनाऊन्स केले जातील. आणि 12वी बोर्डचा निकाल हा याच महिन्याच्या म्हणजे मे महिन्याच्या 3rd वीकमध्येच तुमचा जो रिझल्ट आहे हा पब्लिश केला जाईल. ठीक आहे, त्यानंतर बघा, हा जो मे महिना आहे त्याच्या 3rd वीकला 12वी बोर्डचा रिझल्ट जारी होताच
त्यापासून जवळपास 8 दिवस, ठीक आहे, त्यापासून जवळपास 8 दिवसानंतर तुमचा 10वीचा रिझल्टसुद्धा पब्लिश केला जाईल. म्हणजे खूपच लवकर तुम्हाला 12वीचा रिझल्ट पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि येत्या 2 ते 4 दिवसात ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला नोटीस पण जाहीर होणार आहे. जशा प्रकारे तुम्हाला हे अफवाबाबत एक नोटीस आलेली आहे, तशीच नोटीस तुमच्या रिझल्ट डेट रिलेटेड ऑफिशियल येणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजेच काही पण लेटेस्ट न्यूज नोटीस जारी होतात सर्वात अगोदर A1 अकॅडमी चॅनल माध्यमाद्वारे तुम्हाला नोटिफिकेशन अलर्ट मिळणार आहे. सोबतच तुम्हाला एक्सपेक्टेड तुमचे पर्सेंटेज तुम्हाला 10वी 12वीमध्ये किती मिळू शकतात कमेंट नक्की करायचे विद्यार्थी मित्रांनो. तर चला महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर काही पण लेटेस्ट न्यूज किंवा नोटीस येताच भेटूया. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड रिझल्ट. थँक्स.